जय श्री माताजी. श्री माता नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. आपण श्री मातांना पाहायचं आहे अगदी भक्तिपूर्वक आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. अगदी सहज मध्ये आपण श्री मातांना बघूया. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये शक्यतो येऊ द्यायचा नाही. कुठली अटॅचमेंट आपल्या हृदयामध्ये नको. शक्यतो पहाटेच्या वेळेला लेफ्ट साइडचेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. होऊन गेलेल्या घटना आपल्या डोक्यामध्ये येत असतात. म्हणून एखादी मेणबत्ती किंवा दिवा प्रज्वलित करून समोर ठेवावा. आपण श्री मातांना पाहतोय, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण आहे. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतंय ते आम्ही गहन करतोय, खेचून घेतोय. त्या शक्तीशी आपण जोडलं जाण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला हातामधून आपण चैतन्य घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यानंतर मग संपूर्ण नसा ज्या आहेत त्या परमचैतन्याला भरून घेऊन मग शस्त्राच्या वरती जाऊन आपण एकरूप होऊ शकतो. हळूहळू का होईना आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. थोडंसं लक्ष श्वासावरती केंद्रित करूया आपण. दीर्घ श्वसन. श्री मातांना पाहत पाहत थोडंसं दीर्घ श्वसन करायचं. म्हणजे शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत श्वास बाहेर सोडायचा. तिकडे लक्ष केंद्रित करायचं असतं. याला भस्त्रिका प्राणायाम म्हणायचं. भस्त्रिका म्हणजे भाता. लोहाराकडे जो भाता असतो आणि तो भाता चालू केल्यानंतर भस्त्रिका म्हणजे त्याचा आवाज येतो त्या लोहाराच्या भात्यासारखा, म्हणून त्याला भस्त्रिका प्राणायाम. म्हणजे श्वास शिस्तीत घ्यायचा, शिस्तीत बाहेर सोडायचा असतो. अशा पद्धतीनं भात्यासारखा आवाज यावा. परंतु आपण त्या पद्धतीने करायचं नाही, शिस्तीत करायचं. चित्ताची एकाग्रता श्वासावरती व्हावी. एकाग्रतेनं करायचं. एकाग्रतेला महत्व आहे योगामध्ये. बघतोय आपण मातांच्याकडे. जसं आपलं लक्ष श्वासावरती जास्त केंद्रित होत जाईल तसतशा व्हायब्रेशन्स पण वाढत जातात. कारण प्राणांचा आणि विचारांचा जवळचा संबंध असतो. प्राणवायू म्हणतो, पंचप्राण आणि आपले विचार जे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं व्हायब्रेशन्समध्ये फरक पडत जातो. आता लक्ष पुन्हा व्हायब्रेशन्सकडे ठेवूया, हाताच्या बोटावरती. आता श्री मातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. पूर्ण लक्ष व्हायब्रेशन्स वरती देऊया. एकाग्र होण्याचा प्रयत्न करूया.
दोन्ही हाताच्या बोटातून खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेऊया आपण. एकसारखं. तर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊया आणि म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्माच आहे. ही धारणा आहे आपली, ही धारणा करायची असते. मी आत्मा आहे. कारण बाकी सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. हे शरीर, हे मन, ही बुद्धी, हा अहंकार, प्रतिअहंकार, सगळं शरीरच नाही म्हटल्यावर कुठलीच गोष्ट राहणार नाही. परंतु या शरीरामध्ये राहणारा एक शुद्ध आत्मा तो मी आहे. मग तसं आपण बनायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे हे स्थूल शरीर आपल्याला दिसतं, आपण बसलोय, हात ठेवलाय, तशाच प्रकारे एक सूक्ष्म देह त्याच आकाराचा आपल्या हृदयामध्ये तो मी आहे. तसंच बसलोय. त्या शरीराला देखील आकार प्राप्त झालेला या देहाचा, आणि त्यामुळे तो मी आहे. आणि तो मी हृदयामध्ये बसून माझ्या स्थूल देहाला पाहतोय. शुद्ध इच्छा करायची असते तशी, आणि तसं असतंच ते. कारण हृदयामध्ये आत्मा आहे, स्पंद आहे, त्या स्पंदा एवढा मी आहे. आता स्पंद केवढा असतो आपल्याला माहिती आहे. तो स्पंद म्हणजे मी आहे, तो आत्मा. आपल्या शरीरामध्ये अनंत प्रकारच्या, म्हणजे हजारो करोडो पेशी आहेत शरीरामध्ये. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक अवयवामध्ये ते कार्य करत असतात. मग त्या पेशींच्या मध्ये देखील ते पण स्पंदच आहे ना. पेशी म्हणजे पण जिवंत क्रिया आहे ती सगळी. आणि त्या पेशींना देखील कुंडलिनी शक्ती आहे. प्रत्येक पेशीला ती शक्ती आहे. आपण ज्या वेळेला त्या चक्रावरती लक्ष केंद्रित करतो, तर त्या चक्राच्या आसपास किंवा त्या जे अवयव आहे, हृदय आहे, त्या हृदयामध्ये जे कार्यान्वित पेशी आहेत, त्या पेशींना आपण जागृत करत असतो. त्यामुळे ते चक्र आपलं ठीक होतं. आणि या अनंत पेशींच्या समूहाला चालवतो तो आत्मा, तो प्रमुख आत्मा, तो मी आहे. म्हणजे हे कितीतरी अनंत पेशी आहेत, करोडोनी पेशी आहेत. त्या रोज मरतायत, रोज नवीन निर्माण होत आहेत. म्हणजे जसं विराटमध्ये आपण वरच्या दिशेनं जातो ना, तसं त्याच्या दसपट विराट आपल्या शरीराच्या आत आहे. आणि त्या अनेक, जसं वरती अनेक सूर्य आहेत, अनेक सूर्यमंडल आहेत, आणि त्या सगळ्याचा सूर्य एकच आहे. बघा, असे थर आहेत, त्याला गॅलेक्सी म्हणतात. आणि तशाच प्रकारे ते आपल्या शरीरामध्ये पण आहे. कसं आहे, तर अनेक प्रकारच्या पेशी आहेत. त्या पेशीमध्ये ही कुंडलिनी शक्ती आहे, आणि ते सेल आहेत एक प्रकारचे. आणि त्या संपूर्ण पेशींना चालवणारा जो काय प्रमुख आहे, तो आहे आपला आत्मा. आणि तो आत्मा आपल्या हृदयामध्ये राहतो. म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतोय, त्यावेळेला आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या पेशी फक्त बघतोय आपण. शरीर म्हणजे पेशी आहेत, तिकडेही लक्ष जात नाही काही वेळेला आपलं. आणि या पेशींच्या मधून जो एक सूर्य म्हणतो आपण, सूर्य म्हणा किंवा आत्मा, तो आमच्या हृदयामध्ये आहे.
आणि तो मी आहे, हे लक्षात घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आजारपण आल्यानंतर पेशींच्या जे सेल आहेत ते सेल आपले व्यवस्थित राहिले पाहिजेत. म्हणजे ते आजारपण त्या पेशींच्या पर्यंत पोहोचलं की पेशी आजारी पडतात आपल्या. मग आपण काय करतो, परमचैतन्याद्वारे त्या पेशींना जागृत करतो. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ते निरोगी होतात. प्रत्येक सेल जो आहे तो निरोगी होतो आणि आपला आजार कमी होतो. म्हणजे ते चक्र आपण ठीक करतो. जसं सूर्य म्हटलं ना आपण, सूर्य अनेक गॅलेक्सी आहेत, तसं ही जी चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये ती सूर्याचं काम करतायत आणि त्याच्या भोवतानी जे ग्रह गोल तारे म्हणतात ना वर आहेत, तसं खाली जे आहेत ते पेशी आहेत तिच्या भोवतानी सगळ्या, ते ते अवयव सांभाळतात. आणि या सर्वांच्या चक्रांचं कंट्रोल जे आहे ते हृदयामध्ये, म्हणजे आत्म्यामध्ये तो मी आहे. म्हणजे हे सर्व चालवणारा तो मीच आहे. पण आपलं आपल्यालाच माहीत नसतं ते. आपण डिस्टर्ब झालेलो असतो. आपण कुठेतरी बाह्यात लक्ष असल्यामुळे आत्म्याकडे लक्ष जात नाही आणि परमात्म्याचं प्रतिबिंब त्यात पडलेलं असल्यामुळे आपण ते न पाहता परमात्म्याच्या रोषास कारणीभूत होतो आणि परिणामस्वरूप हार्टचे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात, हार्टचे अटॅक येऊ शकतात किंवा दुसरा जो व्हायरस आहे तो हल्ला करून आपल्याला त्याचा आपला जो आत्मा आहे तो ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपलं आपल्याकडे लक्ष असणं फार महत्वाचं आहे. आपल्या आत्म्याकडे लक्ष असणं अत्यंत महत्वाचं आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकूया. हात दाबून शिस्तीत फिरवूया. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्र दल कमलावरती जागृत व्हा किंवा विराजमान व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय आपण, तिकडं लक्ष केंद्रित करायचं एकाग्रतेनं. पूर्ण क्षमतेनं हे चक्र उघडलं पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. आता हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर, थोडासा वर खाली करून सुरुवातीला पाहायचं. म्हणजे टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी उजव्या हातावरती जाणवतात का पाहायचे आहेत. बघा, वर खाली सुरुवातीला, त्यानंतर मागे पुढे करून बघायचं आहे. अगदी सूक्ष्म धार असते ती चैतन्याची. थोडासा गोल फिरवून मग तिथल्या इथं बघायचं, येतं का, ही महत्वाचं आहे. येणं महत्वाचं आहे, आपण पार होणं महत्वाचं आहे. परत वर खाली गोल फिरवून बघायचं. आता हात खाली घेऊया, चित्तानं बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का. सहज मध्ये, कुठलाही विचार नाही आहे, कुठली अटॅचमेंट नाही. फक्त आता पूर्णपणे आपण सहस्त्रार मधून जोडलं गेलोय त्या शक्तीशी. कनेक्शन म्हणतात त्याला, ते लागणं महत्वाचं आहे. म्हणजे ध्यानाला सुरुवात इथून होते, कनेक्शन लागल्यानंतरच होते, तोपर्यंत नाही. तोपर्यंत आम्ही आमची चक्र साफ करतो, स्वच्छ करतो, आमचं यंत्र ठीक करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर गाडी स्टार्ट होते. बघा, लक्ष सहस्त्रारच्या वर आहे, अगदी सूक्ष्मामध्ये आहे. आता हळूहळू आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती न्यायची, थोडी हळूहळू. बघा, प्रयत्न करायचा. 8 इंच जाईल, 10 इंच जाईल, 1 फूट, 1.5 फूट, 3 फूट, 3.5 फूट.
बघायचं वर येते का. हे फार महत्वाचं आहे की कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली पाहिजे आणि ती पूर्ण क्षमतेनं वर आली पाहिजे, अर्धवट नाही पाहिजे. आणि जोपर्यंत कुंडलिनी सहस्त्रारच्या वर पूर्णपणे राहत नाही तोपर्यंत कुठल्याही चक्रावरती वैयक्तिक ध्यान आपण करायचं नाही, प्रयत्न करायचा नाही. तसा स्वच्छ करायचं चक्र, परंतु आपोआप लक्ष लागलं पाहिजे. अशा पद्धतीने चित्त द्यायचं आहे. मुद्दाम म्हणून त्या चक्रावरती लक्ष द्यायचं नाही, नाहीतर ते त्राटक होतं आणि ज्या चक्रावरती आपण ध्यान करतोय कदाचित ते चक्र पकडलं जाऊ शकतं, असं होऊ शकतं. म्हणून या गोष्टी न करता आपण आपलं चित्त सहस्त्रारवरच ठेवावं. कारण ही जी 7 शक्ती केंद्र आहेत ती सहस्त्रारवरच आहेत, त्याची पीठ. त्यामुळे लक्ष सहस्त्रारच्या वरती असावं, कनेक्शन लागलं पाहिजे. आणि जरी एखादी बाधा आली, त्रास आला, निगेटिव्हिटी आली, तरी आपलं चित्त सहस्त्रारच्या वर असेल तर तिथून ती निघून जातं. त्यामुळे त्याचाही आपल्याला जास्त इफेक्ट होत नाही आणि जास्तीत जास्त निर्विचार राहू शकतो आपण. हा फार मोठा फायदा आपल्याला सहस्त्रारच्या वरती म्हणजे कायम जोडलं गेल्यानंतर होतो, मिळतो. लक्ष सहस्त्रारच्या वर आहे. फोर्स असतो एक प्रकारचा, ज्याला म्हणतो की दैवी फोर्स, डिव्हाइन फोर्स. हे फार महत्वाचं आहे. डिव्हाइन फोर्स ती अवस्था प्राप्त करण्यासाठी जी आपल्यामध्ये उत्कट इच्छा म्हणतो ती असावी लागते. उत्कट पाहिजे, नाही मला मिळवायचं आहे, मला हे प्राप्त करायचंच आहे. असं ज्यावेळी उत्कट इच्छेनं आम्ही कार्य करायला सुरुवात करतो त्याच वेळेला ते कार्य घटित होत जातं. नाहीतर ध्यान करतोय, वर येते, मरगळल्यासारखी कुंडलिनी आपली आहे, जाणवतंय, असं नको आहे. त्या कुंडलिनीला फोर्स असणं आवश्यक आहे. फोर्सनं आलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. म्हणजे योगी ऋषी मुनी जे ध्यानाला बसतायत तर त्यांच्या सोबत आपण ज्यावेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला तो फोर्स आपल्याला अधिक जाणवतो पहाटेच्या वेळेला. हे महत्वाचं आहे. म्हणजे ते कनेक्शन लागलं की त्या देवी देवतांच्या बरोबर आपण त्या स्थितीत वर जाण्याचा प्रयत्न करतो. लक्ष हळूहळू वरती जायचं आहे. आपला सूक्ष्म देह वर घेऊन जायचा आहे. बघा, स्थूल देह खाली ठेवतोय आणि सूक्ष्म देह सहस्त्रारमधून बाहेर काढून वरती वरती घेऊन जातोय. प्रयत्न करायचा तसा. म्हणजे आपण चैतन्य रूपी देह वरती घेऊन जातोय. स्थूल देह थोडा स्थिर ठेवायचा थोड्या वेळाकरता. त्याचं कनेक्शन हातामधून आहे, असं काय आपण वरच जात नाही आहे. कनेक्शन खाली आहे, त्याचं कंट्रोल हातावरती पण आहे. हळूहळू वरती जातोय आपण सहस्त्रारच्या वर. सूक्ष्म जाणीव आहे ती. जायचं वरती वरती, गार तेवढं गारवा वर जातो आपला सहस्त्रारमधून आकाश तत्वाच्या दिशेने. सहज मध्ये, आणि कुठलाही प्रयास नाही, सहज मध्ये वर जाते आणि जोडलं जातो आम्ही. हे जोडलं जाणं महत्वाचं आहे. नुसताच वरती जाणं पण नाही, जोडायला पाहिजे. तिथं वर जोडले की नाही कसं ओळखायचं. आता आकाश तत्वात आम्ही गेलो तर आकाशाशी आम्ही एकरूप होतो. म्हणजे हे चैतन्य वर जाऊन पसरलं जातं आपोआपच, प्रसरण पावतो ना त्याला. स्पंदन, स्फुरण आणि प्रसरण 3 प्रकार असतात. स्पंद तर होतो, जाणवतं. स्फुरण होतं म्हणजे तिथल्या इथे जर असं काहीतरी बाहेर पडते त्या स्पंदनातनं हे कळतं. आणि प्रसरण पावणे म्हणजे चैतन्य जे आहे ते संपूर्ण आकाश व्याप्त होतं, पसरलं जातं, कारण सगळीकडे चैतन्य आहे.
त्यामुळे स्पंदन, स्फुरण आणि पसरण, प्रसरण म्हणतो त्याला, स्प्रेड होणं. जसं निगेटिव्हिटी पसरते एवढ्या जोरात आणि पॉझिटिव्हिटी का नाही पसरत असं म्हटल्यासारखं आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही तत्व तिथं आहेत. स्पंदन, स्फुरण आणि प्रसरण. बघा, स्पंद ब्रह्मा, स्फुरण विष्णू आणि प्रसरण शिव. ही तिन्ही तत्व वरच्या दिशेनं जागृत होतात. कुठेही गेलात तरी गुरुशिवाय, गुरुतत्वाशिवाय कार्य होत नाही. म्हणजे या तीन तत्वामध्ये आपण उतरतो कायम. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती होते, स्थिती राहते आणि लय देखील होतो. सगळ्या गोष्टीचं असंच आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. उत्पत्ती कोण करतं? ब्रह्मा. स्थिती म्हणजे स्थितीजन्य, स्थिर राहतो आम्ही, पालन पोषण होतो ते विष्णू तत्वातून, आणि लय होतो तो शिवतत्वातून. ही फार मोठी तत्व तीन आहेत आणि ह्या तीन तत्वाशिवाय आपण उच्च स्थितीला जाऊ शकत नाही. पूर्णपणे आकाश तत्वामध्ये आपण स्थिर होतोय, कारण तिथे लय तयार झाला. लय जो शिवांचा आहे, लय आत्म्याचा तो गुण आहे, तो मी आहे. सहस्त्रारच्या वरती पूर्णपणे जोडलो गेलो पाहिजे. आपण अशा पद्धतीने जोडलो पाहिजे. कनेक्शन, आणि ते कनेक्शन घट्ट असायला हवं. लगेच वर गेले, विचार गेलात खाली, असं नको आहे. ते जोडणं जे आहे ते घट्ट असावं. परमेश्वराला मिठी मारायची तर घट्ट मारली पाहिजे. त्याला भेटायची इच्छा आहे तर त्याला पूर्णपणे घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. वर ही जी स्थिती आहे ती भक्तीतून मिळते आपल्याला. म्हणून भक्ती महत्वाची आहे. पूर्णपणे जोडलो गेलोय आपण आता. काही नाही, काही केलं नाही, शरीर स्थिर ठेवलंय, तेही दिसतं आपल्याला. स्थिर बसलेला आहे, कुठला विचार नाही, अटॅचमेंट नाही. हे जे काही शरीरातलं चैतन्य आहे ते सहस्त्रारमधून वरती जाऊन त्या परतत्वाशी एकरूप झालेलं आहे. आपण स्वतः आत्म्याचं, स्पिरिट म्हणजे आत्मा आणि स्पिरिट म्हणजे चैतन्य. काय स्पिरिट आहे म्हणतो आपल्या या माणसामध्ये? काय स्पिरिट आहे, काय चैतन्य आहे, काय तेजोमय आहे. म्हणजे हे जे गुण आहेत ते सगळे आत्म्याचे गुण आहेत. ते दिसून आले पाहिजे चेहऱ्यावरती, शरीरामध्ये. म्हणजे आम्ही जोडलो गेलोय हे कळतं. पूर्णपणे जोडलं जायचं, कुठलाही विचार नको आहे. आकाशच्याही पलीकडं जाण्याचा प्रयत्न करूया. एकाग्रता. आकाश, आकाशच्या पुढच्या दिशेने वाटचाल करूया. बघा, देह आपण कधीच देहातीत झालोय, स्थिर ठेवला लाकडासारखा. काही विचार नाही, फक्त जोडलोय. बस, काय करायचंय दुसरं? कनेक्शन लावून बसायचंय. त्या सदाशिवांच्या चरणाशी तिथं पोहोचलोय की नाही कसं करणार? तिथून व्हायब्रेशन्स रिटर्न आपल्या देहावरती येतात.
आपण म्हणाल हे कसं शक्य आहे? तसंच आहे ते. ज्या वेळेला आपण त्या परमधामाला पोहोचतो, जे चैतन्य आपलं तिथपर्यंत पोचलं, की रिटर्न तिथून व्हायब्रेशन्स आपल्या अंगावरती येतात. उलट चैतन्य कोसळायला सुरुवात होते. म्हणजे आपण तिथं पोहोचलो, आपलं कनेक्शन लागलं आणि उलट व्हायब्रेशन्स आपल्याकडे आले. म्हणजे एखादी वस्तू व्हायब्रेट करत असताना आपण करतो तशा प्रकारे सुरुवातीला चैतन्य आपल्यातून देतो आपण, त्यानंतर रिटर्न व्हायब्रेशन्स आपल्या बोटावरती येत आहेत. तसं आपण त्या स्थितीला, परमचैतन्य अवस्थेला गेलो की तिथं जोडलं गेलं की तिथल्या व्हायब्रेशन्स उलट्या आपल्या शरीरावरती येतात किंवा ते जाणवतं वरून येत आहेत, कोसळत आहेत. ती जलावस्था, जलतत्वाची स्थिती, की आपण पोचलो, आता स्थित झालो, विष्णू तत्वात स्थित झालो, की तिथून जे चैतन्य येईल ते जलज तत्वातलं जे शिंतोडे ज्याला म्हणतो किंवा तुषार, ते आपल्या अंगावरती पडतात. म्हणजे तिथं पोचलो, आता स्थित झालो. त्या स्थितीमध्ये आपल्याला थोडा वेळ बसायचं आहे. साधं सोपं सहज आहे, अवघड काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये, फक्त जोडलं जायचंच आहे. हा, तो गारवा आला पाहिजे असा, बरोबर, राईट. थंड चैतन्य लहरी, तिचा आनंद आनंद घेता आला पाहिजे. किती सुंदर अवस्था, ती कनेक्टिव्हिटी भरपूर येते, आपोआप जाणवतं. महत्वाचं आहे. ती परमसुख, चरमसीमा गाठली की परमसुख प्राप्त होतं. ती चरमसीमा आहे. आणि तो फोर्स आहे कुंडलिनीला. जेवढ्या फोर्सनी खालून वर जाऊ आपण, प्रेशर पाहिजे ना कुंडलिनीला, तर ती वर झेप घेईल. त्यासाठी भक्तीनं करावं लागतं, श्रद्धेनं करावं लागतं. म्हणजे कुंडलिनी फोर्सनी वर येते, काही प्रयास करावा लागत नाही. मग पण दरवाजात यायलाच आम्हाला 1 तास लागतो आणि मग दरवाजाच्या पुढे आम्ही आत जातो, म्हणून टाइम जातो. स्वच्छ असू, शुद्ध असू, तर दरवाजात सहजमध्ये जातो आपण. येशू ख्रिस्तानी सांगितल्याप्रमाणे, सुईच्या भोकातून उंट जाईल, परंतु अहंकारी मनुष्य जाऊ शकत नाही. तशातला प्रकार आहे. परमेश्वरी राज्यात जायचं सोपं नाही, शुद्धता पाहिजे. त्यासाठीच शुद्ध शरीर, आत्मा, शरीर शुद्ध असतंच आपलं, प्रयत्न करतो वरून स्वच्छ करायचा. आतून जी मलिनता आहे आत्म्यावर साठलेली, ती काढता आली पाहिजे. ती शुद्धता झाली तरच आम्ही आकाश तत्वा, जलतत्वापर्यंत पोहोचू. त्याच्यावर ते तेज आहे, तिथं तर आणखीन स्वच्छता असावी लागते. सोन्यासारखं झळाळून निघावं लागतं. टाकीचे घाव सोसावे लागतात, तेव्हा कुठं दागिना घडतो ना. आपण जरा दुःख काय झालं तर रडत बसतो, आणि ती संत पण येणार कधी? मग हे संत पण येण्यासाठी ते दुःख सहन करावं लागतं, पेलावं लागतं, आणि त्याचं उपयोग करून त्या स्थितीला पोहोचावं लागतं. त्याच्यावरती पाय ठेवून आपण वर जातो. म्हणजे भक्तीत वाढ होण्यासाठी दुःखही आलीच पाहिजे, संकट आलीच पाहिजे, समस्या आल्याच पाहिजे,
त्याशिवाय प्रगती नाही. आपण त्यांना घाबरून पळतो. तसं न करता त्याचा उपयोग करून आपण भक्ती मार्गाला जर लागलो तर अधिक फायद्याचं नाही का ते? लक्ष वरती आहे आपलं. त्या स्थितीत आपण थोडा वेळ बसायचा आहे, एकरूप व्हायचं आहे, जोडलं जायचं आहे, खाली यायचं नाही. I bow to all the Sahajogis of the world. It is very heartening to see so many of you assembled here to do the Guru Puja, to worship your Guru in person is regarded as the highest blessing. But in my case, it's a very different combination that I am your mother and your Guru. So you can understand how Sri Ganesha worshipped his mother. You all are created in the same image of Sri Ganesha, who worshipped his mother, and then he became the Adi Guru, the first Guru. He is the primordial essence of mastery. Only the mother can make the child a master. And the motherhood in any guru, whether male or female, can only make the disciple a guru. So first, you have to become the prophets and develop that motherhood within yourself. Then you can make others also prophets. Now, to become a guru, what do we have to do after our realization? Guru word means gravity. Gravity means a person who is grave, who is deep, who is magnetic. Now, as you have learnt in Sahaja Yoga, that realization takes place in complete effortlessness. So normally a guru tries to make his disciples effortless. It is called as Prayatna Shaithilya, means relax your efforts. Without doing anything, you got your Prayatna Shaithilya, otherwise Kundalini would not have risen. Now the second stage is Vichara Shaithilya, the thoughtless awareness. This also you got it without doing anything. And the third is complete negation of thought, abhava, and the bliss of peace. So one has to understand that you have to pass them through three stages. First, when you get your realization, all these things come spontaneously for that moment. When you raise the Kundalini of others, these things happen to them spontaneously. You too have that power now to raise the Kundalini of people and to establish it in them. But we must understand why it has to be done that way. Why we have to have Vichara Shaithilya. Because when you project any thought, it is artificial. It is not reality. Thought always stands between you and the reality.
when you put in an effort, you stand against becoming. For example, if I have to cure you, I just put my hand and finished. No effort. Because I am that. You get your realization because I am that. I don't put in any effort. I don't think about it. I am that. Just looking at someone, it can be done. Just putting attention to someone, it can be done. Just with a small desire, it can be done. Because you are that. You can mold it the way you like. You can get an example from gold. Now gold is untarnishable. It does not have to think it is untarnishable. It does not have to put in an effort it is untarnishable. It is. So to be, you don't have to put in any effort. If you have to put in an effort, that means you are not yet that. If you look at the sun, it shines. It doesn't have to put in effort to shine. It shines. So to be that, if you have to put in an effort, that means you are not that. You are trying. You are artificial. The flowers are beautiful, so they don't have to beautify themselves. And this is what one has to understand, that innately if you are that, if you have already become, then what is the need to put in any more effort? But when we say these things, you see, then people think you have to be lethargic, that you need not do anything. You become a guru without doing anything. That's why at the very outset I said it goes in stages. So the first stage is of Sri Ganesha. How he surrenders to the Shakti, to the mother. That is the beginning. If one cannot surrender, that doesn't mean you don't do anything. But surrendering means the worship, the respect of the higher, the obedience to the higher, not to argue it out, not to react, acceptance, absorption, like a child absorbs the milk of the mother, without questioning, without reasoning. That's why Christ has said, you have to become like children. But if you are questioning, then you are no more a child. So first is the state which you have to develop, is the childlike state. But child, which is a realized child, which has to have a gravity. If you can develop childhood first, then everything takes proper course. Because maturity cannot take place unless and until you start from the very beginning. And gravity means maturity, not frivolousness. So now the quality of Ganesha, as you know, is that he has viveka, means he has discretion. He has means he is discretion. So try to develop your discretion power, so that Sri Ganesha gives you the wisdom, subuddhi, wisdom. And this is why you have to have a dependence on Sri Ganesha. So at this point, you have to make a negation of efforts. Like whatever are efforts anti-Ganesha or anti-innocence must be negated. So the negation of effort is to be achieved by negating whatever is the effort. Means the effort of negation. So in the beginning you will not be effortless. You will have to put in, like Christ has said, thou shalt not have adulterous eyes. So how do you make your eyes innocent? In Sahaja Yoga, we have a method by which we try to distract our eyes from
effort that makes it adulterous. Like we try to put our attention, our eyes on the Mother Earth, on the grass, on the trees. So the avoiding of the effort itself is effort. So those people who have come now recently have to understand also that they have to put in all kinds of efforts to stop the efforts. For example, some people are used to very comfortable life. They may talk of all kind of renunciation. When it comes to comfort, they want to have comfort. Such people should try to get out of the habit of comfort. Sleep on the ground, sleep on the Mother Earth. Some people have an attention which is all the time looking this side, that side, cannot see to one point. So fix your attention. So gradually you will find, you will discipline yourself. So the effort that you put in is very important in the beginning of Sahaja Yoga. Another thing is very common in the West is the harsh tongue, the sarcasm and hurting others is a very subtle way of violence. Or if they are really blunt, they can start with ego expressions also. I. Such people should stop talking completely. Make an effort to stop. Just don't talk. Now watch your mind. Is it trying to talk something sarcastic, nonsensical? So this watching also requires effort. So to sprout the seed is easy, but then one has to put in the effort to look after the little plant. And when it matures, then it's so the effort should be made to protect yourself against the mind which you have built in through your ego or superego that goes into the wrong direction of effort. But sometimes be very careful. You have to be discreet. And the best way to be safe on discretion is to keep in the center. Never go to any extreme of anything. For example, some people are fond of music, say. So they'll go on after the music part of it. Some people say are fond of poetry. Then they'll go after the poetry. There is nothing wrong in it. But whatever you achieve in all these things must be brought back to the collective and must be enjoyed by everyone. And you should also enjoy what others have. For example, somebody is a very learned man and a dry person. So he has to make an effort to make himself sweet. So try to neutralize your extreme nature by coming in the center. And the best way to say is, I like everything. The way you keep me, I'm happy in that. And to suggest yourself that I am the peace. Suggest, or to suggest, I am the satisfaction. I am the dignity. Try to impose these artificialities upon yourself of these virtues and righteousness. And then ask yourself, if I am dignified, how can I do such a thing? Ask yourself. You judge yourself with those. For example, somebody is a miserly person and he says, oh, you must be generous. Then you call him a hypocrite. But supposing the miserly, you see, questions himself, then he is not a hypocrite. So when you put all these artificial so-called values upon yourself, sort of a goal, and then try to achieve that goal through your own effort, then you become that. So automatically you criticize yourself and you don't criticize others. And you know what's wrong with you. Because what's the use of knowing what's wrong with others?
It is like England trying to improve the conditions in India and India trying to improve the conditions in England. But in this also, human brain has an escape. When they want to criticize themselves, they find a pouch called the left Vishuddhi and become settled there. The more cunning you are, the more clever you are, the worse is the left Vishuddhi. Then you put everything there, settle down nicely to stagnate, to get all kinds of filth in it, and to be settled with yourself nicely. It's like any lousy housewife. She takes all the dirt of the house and all that and piles up into a room, locks it up, and thinks, oh, she has been very efficient. You have to face it and you have to correct it and see to it. And that's how you become powerful. Because if your machinery is out of gear, what's the use of improving somebody else's machinery? And when your machinery is out of gear, you put it in a lock and key and lock it up and say, now it's all right. Or you blame somebody because of this, because of that, something else other than you. Thank God to Sahaja Yoga today that you all have got realization. So I don't have to do all that cleaning. You can do yourself. So in short, you become your own guru to begin with. You try to tell yourself, separate yourself from yourself and say, hello, sir, how are you now? Come along. But in Sahaja Yoga, you see, people suddenly assume, you see, a big sort of ego nonsense, and they think they are big gurus, you see, big great people, avadutas. And if you ask them, they say, mother, I loved you very much. So they think if they loved me, then it is my duty that I should really keep you clean. That's not the attitude of a guru. What guru does is to purify himself and others and give those flowers to the deity. Till you all become gurus, I am your guru. But once you become the guru, then I become your deity. Jusqu'à ce que, Srimataji, please, could you repeat? Till they are not yet gurus, I am their guru. Till they reach that state. Once they become the guru, then I am their deity. Like all the gurus, we can say Muhammad Sahib, he talked of Allahu Akbar. He talked of the Holy Ghost. He talked of the resurrection because he was a guru. And whatever he had to say, he said it with full confidence, pointing out towards the point where he looks or where he gets his guidance from. Like Moses. Like Christ also put his two fingers, denoting his father. So, till you become your own guru, you have to put in effort in the beginning. Then gradually you can achieve it effortlessly. Effortlessness is not to be certified, but you can verify it. So a person who is discreet, in his presence others become discreet. A person who is honest, others in his presence become honest. It is said in Sanskrit language, Yatha Raja Tatha Praja. As the king is, that's how the subjects are. When you are the guru, you are the example. You have to be the example. Now, I have seen people who are gurus, who call themselves gurus in different varieties and different type of lives, like professors, teachers, you can call them not spiritual gurus. They too, when they try to follow a mundane type of life, not of something exceptional, then their disciples lose faith in them. Even political leaders, when supposing a political leader is licentious, he has weaknesses, then the people who try to follow him have no respect. So they too have to have a personal character, a personal value system. So what about the spiritual gurus then? They have to be excellent people. There should be no two type of life, one outside, one inside. When the outside and inside becomes one, then it is effortless. And that is what
one has to do the inside and the outside. One has to work it out from inside. For that, you cannot bring the outside inside, but inside has to go outside. So this is the beginning of Antar Yoga, the inner yoga. At the second stage, you have to become thoughtless. This is very important in the West because they live in thoughts. They don't have other problems of a gross nature. For example, they are brought up in such a way that they are frightened of law. They are brought up this way. They'll keep all their carpets clean, everything clean. You see, very particular about keeping every place clean. All the gross things they keep clean. And then when they try to adjust themselves, they adjust within. Outwardly they are gentlemanly, but inside, in their thought, they are not clean. In their behavior, they are not clean. Their eyes are not clean. It's poison inside. And they like that poison to be taken out. Sometimes it comes out as sarcasm. It comes out as their sinister acts of aggression on other countries. They may plan out the complete destruction of the world. And they don't think there's anything wrong in it. Because it's an ideology for which is a thought they are fighting for. As long as there is an ideology, there's a thought, there's some sort of a sublime talk, then they can do what they like. This filth is very sophisticated. Like the people who don't take their baths can use some artificial things to get a flag. Inside has to be clean. And that's why first the efforts are to be made to have good thoughts. Watch your mind. How does it think about others? I would say racialism is one of the diseases of the same thing. I've seen people who are very well placed, sophisticated, wear immaculate dresses. When it comes to a person from a developing country or from, say, another color, complexion, they come out with a remark. Even if they are Sahajogis, I've seen that. I'm saying this for the Sahajogis and not for others. That suddenly that dead stuff which we call as dead becomes alive. So the mind is dirty, full of lust, greed, and anger, jealousy. And that's why we have to be very, very careful. Those people have become sophisticated. Their weaknesses have also become sophisticated. And that's why आपलं लक्ष वरतीच आहे, शस्त्रार्च्या वर आकाशमध्ये आपण विखुरलं गेलोय. चैतन्य प्रसरण पावलं पाहिजे, पसरलं पाहिजे ज्याला म्हणतो आपण. हे फार महत्वाचं आहे. जसं सहयोग स्प्रेड करतो आपण, पसरवतो, तसं चैतन्य पसरवता आलं पाहिजे वर, आणि तेच कार्य होत आहे. पूर्ण चित्ताची एकाग्रता झाली की आपोआप होतं ते. आता हळूहळू आपले डोळे आपण उघडूया, श्री माताईंना बघूया. शिस्तीत उघडायचे. लक्षवरतीच असू दे. बघतोय श्री माताईंच्याकडे. हाताच्या बोटावरती पण लक्ष आहे. एका वेळेला 3 गोष्टी आपण करतोय. 3 डायमेन्शन. बघा 3 गोष्टीचं किती महत्व आहे. बघतोय पण, लक्षवरती पण आहे, आणि हाताच्या बोटावरती पण आहे.
ब्रह्मा विष्णू महेश. 3 गोष्टीशिवाय, गुरुतत्वाशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण. अटेन्शन पण तसंच आहे. नाड्या पण 3च आहेत, शक्त्या पण 3च आहेत. सर्व गोष्टीला 3 महत्व आहे. गुरु पण तिसराच आहे, 3 नंबरला. सूर्य चंद्र गुरु. गुरु सगळ्यात मोठा ग्रह, म्हणून हे फार महत्वाचं तत्व आहे. थ्री डायमेन्शन, 3 डायमेन्शन. लोलक कसं आहे, तिन्ही बाजूने आहे ना. विचार पण कसे आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि चैतन्यमय विचार. 3 बाजूनेच विचार करू शकतो आपण. 2 बाजूने विचार करतो आणि निर्णय तिसऱ्या बाजूने घेतोय आपण. म्हणजे 3 बाजू झाल्या. आता आपण श्री मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत आपण पुन्हा एकदा बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे, उजव्या हाताने आपण कुंडलिनी वरती चढवतोय. शिस्तीत शिस्तीत लक्ष कुंडलिनी वरती आहे. हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. एक गाठ मारतोय सहस्त्राराच्या वर. दुसऱ्या वेळेला दोन गाठी मारतोय. आतमध्ये लक्ष आहे कुंडलिनीवर. तिसऱ्या वेळेला तीन गाठी मारतोय. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती देऊया. एकाग्रतेनं करायचं. आज आपण पूर्ण लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त आपलं गुरुतत्व कसं विस्तारित करता येईल इकडं आपण अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे भवसागर, गुरुतत्व, नाभी हे सुधारायचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण सहस्त्रारच्या वरती राहू शकतो. जय श्री माताजी.